नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? आशा करतो मजेत असाल. मित्रांनो, आपण रोज एका कागदाला 7/12 उतारा असं म्हणतो. पण हा 7/12 उतारा या नावामागचा खरा इतिहास काय आहे? कुणी याला इंग्रजांचा कोड असं म्हणतात, तर कुणी 7 महिने 12 तारीख असं म्हणतात, तर कुणी गुप्त इतिहास म्हणून याचा उल्लेख करतं. पण यामागचा खरा इतिहास काय? तोच आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेऊया. चला तर मग बघूया 7/12 उतारा या मागचा इतिहास. 7/12 हा जमिनीचा सरकारी महसूल दस्तऐवज आहे. यामध्ये असते जमिनीचा मालक कोण, क्षेत्रफळ किती, जमीन कसतो कोण, कोणतं पीक घेतलं जातं, कर्ज, बोजा किंवा वाद आहे का? जमिनीची संपूर्ण ओळख म्हणजे 7/12. आता येतो खरा मुद्दा. ब्रिटिश काळात भारतात महसूल वसुलीसाठी जमिनीची नोंद ठेवण्यासाठी वेगवेगळे सरकारी फॉर्म बनवले गेले. त्यात दोन महत्वाचे फॉर्म होते. फॉर्म नंबर 7 जमिनीचा मालक, हक्क, कब्जा याची नोंद. फॉर्म नंबर 12 पिकाची नोंद, लागवड, उत्पादन याची माहिती. हे दोन्ही फॉर्म एकत्र वापरले जाऊ लागले आणि सर्वसामान्यांच्या भाषात त्याला 7/12 उतारा असं म्हणू लागले.